जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा YouTube चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरून फुलवंती या सॉन्गवरती बनवलेला आहे। कारण मागे जो आपण कॅपकट प्रो ॲप्लिकेशनवरून फुलवंती सॉन्गवरती व्हिडिओ बनवला होता तो खूप जास्त व्हायरल पण गेलेला। मित्रांनो, त्या व्हिडिओवरती खूप अशा कमेंट आल्या होत्या की अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून देखील हा व्हिडिओ नक्की बनवा। सो फायनली आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरून हा फुलवंती सॉन्गवरती व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे। या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर मित्रांनो, आज जे पण काही मटेरियल यूज केलेले आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल। त्याबरोबरच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील दिलेलं आहे। सो टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉइन करा। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। सगळ्यात पहिल्यांदा बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट दोन्ही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील। तिथून तुम्ही अगदी इझिली इम्पोर्ट करू शकता। आणि त्यासोबतच मित्रांनो, बिटमार्क प्रोजेक्ट जो आहे तो ओपन केल्यानंतर तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसणार आहे। आता यामध्ये काही किरकोळ चेंजेस आहेत, ते तुम्ही लक्षपूर्वक बघितले तरच तुम्हाला हे सर्व इफेक्ट अगदी इझिली समजणार आहेत। अदरवाईज तुम्हाला 2 ते 3 वेळा हा व्हिडिओ बघावा लागेल जर तुम्ही स्किप करून बघितले तर। त्यामुळे वन टाइममध्ये बघा, तुम्हाला अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये संपूर्ण व्हिडिओ समजून जाईल। सगळ्यात पहिल्यांदा बघा, इथे तुम्हाला इमेजेस 1 2 3 अशा प्रकारे दिसत आहे। इथं PNG वगैरे दिसत आहे आणि इथं 1 2 3 असं दिसत आहे। ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, इमेज 1 वरती क्लिक करायचं। तुम्हाला कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक नंबर दिसत आहे, तर त्या नंबरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता नंबरवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली या ठिकाणी एक फोटो जो आहे तो आपण ॲड करून घ्यायचा। ओके, तर इथं मी एक हा फोटो ॲड करून घेतो आणि प्लसवरती क्लिक करायचं आहे। ओके, त्याच्यानंतर त्याच्या वरचा जो इमेजेस आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। परत नंबरवरती जायचं आहे, नंबरवरती गेल्यानंतर परत एक फोटो ॲड करायचा आहे। ओके, आता त्याच्यावरती 4 तुम्हाला लेअर दिसतील, तर ते 4 लेअर राहिलेले आहेत त्यावरती आपण क्लिक करायचं। बट यावेळी आपण काय करायचं आहे, तर जो पण आपण इमेजेस ॲड करणार आहोत तर तो इमेजेस तिथे पहिल्यांदा ॲड करायचा आहे। इमेजेस ॲड केल्याच्या नंतर तोच इमेजेस आपण 4 वेळा ॲड करायचा। ओके, तर जो ॲड केलेला आहे इमेजेस लक्षात ठेवायचा आहे आणि तोच इमेजेस आपण बरोबर जो आहे तो 4 वेळा ॲड करायचा। म्हणजे ज्या 4ही लेअर आहेत त्या 4ही लेअरला आपण तोच इमेजेस ॲड करणार आहोत। ओके, तर आता बघू शकता 4ही लेअर होत्या, 4ही लेअरला आपण तोच इमेजेस ॲड केलेला आहे आणि एकदम प्रॉपर असा इफेक्ट हा आपल्याला दिसत आहे। ओके, त्यानंतर पुढे जायचं आहे। इथं 1 2 3 आहे, तर यावरती क्लिक करायचं आहे आणि एकदम सिंपल गोष्ट आहे। जसं 1 2 3 आहे त्यामुळे इथं 3 इमेजेस आपण ॲड करायचे। पहिल्यांदा एक इमेजेस आपण ॲड करायचं आहे, त्यानंतर आपण दुसरा इमेजेस जो कुठला ॲड करायचा असेल तो दुसरा इमेजेस या ठिकाणी सेट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तिसरा इमेजेस जो आपला आहे तो तिसरा इमेजेस 3 नंबरच्या लेअरवरती तिसरा इमेजेस आपला जो पण असणार आहे तो आपण ॲड करून घ्यायचा। ओके, तर तिन्ही इमेजेस मी ॲड केलेले आहेत। आता इमेजेस आपले ॲड झाल्याच्या नंतर इथं बघू शकता अशा प्रकारे दिसेल। सो त्यानंतर आपल्याला इथं मित्रांनो पुढे ज्या आपल्या 5 लेअर आहेत त्या 5 मध्ये प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो आपण ॲड करत जायचा आहे। ओके, तर सिम्पली इथे एक मी हा इमेजेस ॲड केलेला आहे, तर हा आपण इमेजेस 1 नंबरच्या बीटपर्यंतच ठेवायचा आहे, एक्स्ट्रा पार्ट कट करायचे। त्यानंतर दुसऱ्या लेअरवरती जायचं आहे आणि पहिली लेअर अशीच सोडायची आहे। पण दुसऱ्या लेअरवरती गेल्यानंतर फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती हा इमेजेस आपण करून घ्यायचा। ओके, तर इथं आपण सेम इमेजेस होत आहेत, तर आपण थोडा डिफरंट इमेजेस घेऊया। तर वेगवेगळे इमेजेस घ्या म्हणजे व्हिडिओ तुमचा प्रॉपर आणि चांगला दिसेल। सो इथं आपण हे ज्या पण पुढच्या 4 लेअर आहेत ते 4 लेअरमध्ये 4 टाईपचे इमेजेस आपण एक एक करून ॲड करून घेऊया। तर बघू शकताय जे पण आपल्याला 4 इमेजेस लागणार होते ते 4ही इमेजेस मी या टाईपमध्ये आपल्या व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती ॲड करून घेतलेले आहेत। तर इथं फिल कंपोजिशन एरिया आपल्याला करायचं आहे। फिल कंपोजिशन एरिया एक्स्ट्रा पार्ट कट करायचा। आता 1 नंबर जो इमेजेस आहे यावरती क्लिक करायचं आहे। कलर अँड फिल त्याच्यासमोर तुम्हाला बॉर्डर अँड शॅडो हा इफेक्ट दिसेल, यावरती क्लिक करून स्ट्रोक इनेबल करायचा आणि स्ट्रोकचा कलर व्हाईट द्यायचा आहे। स्ट्रोकची साईज साधारणतः 12-13च्या आसपास ठेवायचे आणि याची साईज रिसाईजमध्ये जायचं आहे आणि साईज जे आहे ते आता बघू शकता स्टार्टला यायचं आहे, एक की द्यायचे आहे, एंडला जायचं आहे, एक की द्यायचे आणि या ठिकाणी मिडलला यायचं आहे। ओके, आणि मिडलला येऊन याची थोडीशी साईज आपण कमी करायची। ओके, मिडलला येऊन आपण साईज कमी केली। आता स्टार्टला जायचं आहे आणि पूर्ण असा झूम करायचा आहे
आणि एंडला जायचं, एंडला जाऊन देखील झूम करायचं. ओके, हे अशा प्रकारे बघू शकतो. 1 मिनिट, आपण 2 नंबरचा इमेज हाईड करूया, त्यामुळे आपल्याला समजेल की नेमका किती झूम झालेला आहे. ओके, इथं यायचं आणि इथून आपण झूम करायचं. ओके, बघू शकता असा प्रॉपर असा झूम झाला पाहिजे. आता बघू शकता दोन्हीच्या मध्ये यायचं आहे. आता ह्या ज्या आपण ॲनिमेशन की दिलेले आहेत रिसाईजमध्ये, इथे यायचं आहे, ग्राफ ऑप्शनवरती क्लिक करायचं. ग्राफ इथे हा पूर्णपणे खाली घ्यायचा आहे, हा वरती घ्यायचा आहे, पुढं जायचं आहे. पुढं गेल्यानंतर हा पूर्णपणे खाली घ्यायचा आहे आणि हा इथं आहे असं करायचं. ओके, बघू शकताय इथं अशा प्रकारे आणि इथं अशा प्रकारे झालं. ठीक आहे, म्हणजे एकदम स्लो जाईल आणि स्लो येईल पुढं. ओके, आता हे आपले इफेक्ट्स झाल्यानंतर आपल्याला यावरती इथं बघितलं तुम्ही तर SPPNG दिसत आहे, यावरती क्लिक करायचे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे, इथे या नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो तुम्हाला ग्रेडियंटचा दिलेला आहे मी PNG, तर तो तुम्ही ॲड करून घ्यायचा. ओके, आता ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. वरती असला तरी तो तुम्हाला प्रॉपर असं दिसून जाईल. आणि त्यानंतर परत इथं हा रेक्टँगल जो आहे याला पूर्णपणे वरच्या बाजूला घ्यायचं आहे आणि इथं प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. फुलवंती PNG मी तुम्हाला दिलेला आहे, तर हा फुलवंती PNG थोडीशी साईज कमी करायची आपण. आणि पहिल्यांदा आपण एंडपर्यंत हा PNG ॲड करून घेऊया. PNG ॲड केल्यानंतर तुम्हाला जितकी पण साईज हवी असेल त्या PNGची तितकी तुम्ही लहान मोठी करू शकता आणि प्रॉपररित्या अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर हा फुलवंती PNG सेट झालेला आहे. इथं लहान तुम्हाला दिसत असेल तर व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर मोठा दिसेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, आता यावरती आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचं, तर आपल्या शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आपण यायचं आहे आणि 1 नंबरचा इफेक्ट आहे याला इथून आपण कॉपी करायचं. ओके, कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर 1 नंबरला जो इमेजेस आहे त्याला फक्त हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे आणि बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसणार आहे. ते आपण झूम इन झूम आउट जे केलं ते या टाईपमध्ये आपल्याला दिसणार आहे. ओके, बॅक यायचं आहे. आता परत शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं आहे. 2 नंबरची प्रीसेट आहे, त्याचा इफेक्ट कॉपी करायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर जस्ट बॅक यायचं आहे, व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओमध्ये गेल्यानंतर मित्रांनो बघू शकताय पुढचे जे आपले 4 इमेजेस राहिलेले आहेत ते 4ही इमेजेसना आपण हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट मारायचा. ओके, तर जेवढे आपले 4 इफेक्ट इमेजेस राहिलेले आहेत 4लेही आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आणि यावरती तुम्हाला तुमचा लोगो टाकायचा असेल जस्ट तुम्ही स्टार्टला येऊ शकता, प्लसवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं आहे. इथं तुम्ही टाईप करू शकता यूट्यूब किंवा इंस्टाग्राम असेल इंस्टाग्राम टाईप करा आणि इथं तुमच्या चॅनलचं जे पण काय नाव असेल ते टाका. रोबोटो रेग्युलरच्या ठिकाणी पॉपिन्स बोल्ड फॉन्ट घ्या, इथं सेंट्रल करा. आणि हे एकदम आता सिम्पल आहे त्यामुळे तुम्हाला इझिली समजून जाईल. व्हाईट कलर द्या, व्हाईट कलर दिल्यानंतर याची साईज जी पण काय असेल थोडीशी लहान करा. साईज लहान केल्यानंतर पूर्णपणे एंडपर्यंत हा PNG ॲड करायचा आणि याची साईज जी आहे साईज लहान करून घ्यायची. ओके, साईज लहान केल्यानंतर याला एडिट टेक्स्टमध्ये जाऊन अशा प्रकारे सेट करा, कारण ते थोडंसं. आणि इथं स्टोक जे याचा आहे त्याचा शॅडो फक्त ऑन करायचं, स्टोक वगैरे नाही. आणि इथं जे तुमचा PNG आहे त्याच्या साईडला खाली लहानमध्ये टाकू शकता किंवा इथं वरती पण या ठिकाणी असं टाकू शकता हा लोगो. ओके, म्हणजे एकदम प्रॉपर असं दिसून जाईल हा लोगो. किंवा या लोगोला तुम्ही जस्ट ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन कॉन्ट्रास्टमधून ओव्हरले इफेक्ट देखील दिला तरी चालेल, म्हणजे ज्यावेळी कलर चेंज होईल त्यावेळी लोगो दिसेल. एकदम प्रोफेशनल आपण बोलू शकतो. यानंतर आपल्याला परत प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. एक व्हिडिओ तुम्हाला मी दिलेला आहे तर तो व्हिडिओ ॲड करायचा आहे, पूर्णपणे एंडला जायचं आहे तर बघू शकताय. आणि हा जो ओव्हरले आपण ॲड केलेला आहे हा ओव्हरले अशा प्रकारे दिसेल. याला 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करा. ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचं आहे. यालाच आपण डुप्लिकेट लेअर करायचे आणि ही डुप्लिकेट केलेली लेअर आपण परत इथून पुढं लास्टपर्यंत अप्लाय करून घ्यायचे. ओके, ही बघू शकता एंडपर्यंत वाढवलेले एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे. इथं देखील यायचं, इथं जर डबल लेअर होत असेल या लेअरपर्यंत आहे एक्स्ट्रा पार्ट, इथं आपण कट करूयात. ओके, ठीक आहे, जितका होता तितका ठेवलेला आहे. आणि त्यानंतर देखील प्रॉपर आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके, तर व्हिडिओ आपला कम्प्लिटली हा रेडी झालेला आहे. जस्ट आता शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ रेझोल्यूशन 1080 पिक्सल ठेवायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करा. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.